नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. बहुतेक पुरुषांना दुसऱ्याच्या ताटातला लाडू मोठा दिसतो, पण माझं वेगळं आहे. मला आधी माझ्या माणसाचं कौतुक वाटतं आणि त्यानंतर मी इतरांचं कौतुक करतो. जे माझ्या सभोवताली असतात, ज्यांची कामगिरी उत्तम असते, त्यांचं मी अगदी उघड कौतुक करतो. त्यापैकी एक अर्थातच देवेंद्र फडणवीस. पण सतत त्यांचंच का म्हणून कौतुक करावं, यावर माझे अलीकडे याच फडणवीसांच्या वर्तुळामध्ये जे जनसंपर्काचं काम बघतात त्यातल्या एकाशी वाद झाले, भांडण झालं. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांचं काम चांगलं असेल, पण उद्धव ठाकरेंना सतत हिणवण्यात काय अर्थ आहे? त्यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केली असेल, किंवा मग जो ती यादी आहे, त्यांनी जी जी छान कामं केली त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो. पण आधी तुम्ही काय केलं ते नेमकं मला सांगा. त्यानंतर घडलं काय की त्यानं एक दिवसाची वेळ घेतली आणि त्यानंतर मला फोन केला, मला भेटला आणि जवळपास 50-55 अशा निर्णयांची त्यानं मला माहिती दिली, जे निर्णय मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना फडणवीसांनी घेतले आणि ते केवळ निर्णय कागदावर राहिले नाहीत, तर ते पूर्ण केले. त्यांनी मला त्या 50-55 निर्णयांची, जे निर्णय पूर्णत्वाकडे जात आहेत किंवा पूर्ण झाले आहेत, अशा निर्णयांची यादी वाचून दाखवली. अर्थात सारीच्या सारी यादी मला या ठिकाणी वाचून दाखवणं शक्य नाही, पण जे निर्णय ठळक आहेत, चांगले आहेत, मला आवडलेले आहेत, त्या निर्णयांची यादी मी आधी तुम्हाला वाचून दाखवतो. याचा अर्थ असा नाही की मला उद्धव ठाकरे भावले, त्यांचे निर्णय चांगले आहेत म्हणून फडणवीसांना लपवून ठेवायचं आणि उद्धव ठाकरेंना पुढे करायचं. नो, मला ते जमणार नाही. आणि त्यातून आधी मी फडणवीसांचे निर्णय वाचून दाखवतो, ज्याची नोंद तुम्ही घेतलीच पाहिजे. समृद्धी महामार्ग, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे या साऱ्या महानगरांमधला मेट्रो प्रकल्प अतिशय कठीण काम. कारण महानगर हे जेवढे होते, मुंबई असेल, ठाणं असेल, नागपूर असेल, पुणे असेल, दाटी वाटीनं तेथे इमारती आहेत. तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या चारही शहरांमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते इमारतींच्या मानानं, लोकसंख्येच्या मानानं फार तोकडं आहे. पण तरीही त्यावर मार्ग काढून, अडचणींवर मात करत या चारही शहरांमध्ये फडणवीसांनी मेट्रो प्रकल्प उभे केले. कौतुकास्पद आहे. त्यानंतर नवी मुंबई विमानतळ, मराठा आरक्षण, कोल्हापूर खंडपीठ. त्यानंतर मला आवडलेला अतिशय असा चांगला निर्णय म्हणजे दरवर्षी 25,000 आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश. त्यानंतर 2014मध्ये ते मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवाराची त्यांनी ज्या पद्धतीनं उभारणी केली त्याला तोड नाही. त्यानंतर राज्यातले एकाच वेळी 11 टोल्स त्यांनी बंद केले. अनेकांचे पैसे वाचले. सर्वसामान्य नागरिक ज्या ज्या ठिकाणी मेटाकुटीला आले होते, ते महत्त्वाचे, ज्या ठिकाणी त्यांच्या खिशाला भुर्दंड पडायचा, ते सारे टोल्स फडणवीसांनी बंद केले. त्यानंतर अतिशय कठीण असं काम, जे एक स्वप्न होतं, ते स्वप्न त्यांनी पुन्हा पूर्णत्वाला नेलं. त्यापैकी पहिलं म्हणजे वरळीची BDD चाळ. BDD चाळ पाडून त्याचा पुनर्विकास अतिशय कठीण असं काम होतं. त्यापेक्षा अधिक बिकट अवस्था होती बांद्र्याच्या त्या झोपडपट्टीची, धारावीची. पण तेथे देखील त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय ते अंमलात आणत आहेत. धारावी विकास प्रकल्पाला सुरुवात झालेली आहे.
त्यानंतर महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माझ्या आवडीचा समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाचं मी नेहमीच कौतुक करतो, कारण ज्या शरद पवारांनी कायम दुर्लक्ष केलं त्या विदर्भाचा थेट गडचिरोलीपासून तर मुंबईपर्यंत आणि मराठवाड्याचा मोठा विकास त्यातून घडणार आहे. दळणवळण वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे. खूप फायदा या भागातल्या लोकांना झाला आहे. शेतकऱ्यांना जमिनीच्या अव्वाच्या सव्वा किमती मिळाल्या, खुश आहे. आणि जेव्हा हा प्रकल्प समृद्धी महामार्ग हा प्रकल्प आजच्या या क्षणाला केवळ 50% पूर्ण आहे. तुम्हाला माहितीच नाही की या प्रकल्पाच्या दुतर्फा फडणवीस काय उभं करणार आहेत ते. म्हणजे केवळ सहल म्हणून आपल्या या राज्यातले, देशातले, जगातले माणसं इथे येतील आणि मुंबईपासून निघतील, ते थेट गडचिरोलीला थांबतील आणि अवाक होऊन पाहतील की समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला फडणवीसांनी काय उभं केलं आहे ते. त्यानंतर वाढवण बंदर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नक्कीच एकनाथ शिंदे यांनी आणली होती, पण ती योजना कंटिन्यू करणं, ती राबवणं अतिशय कठीण काम होतं. भावनेच्या भरात फारसा विचार न करता एकनाथ शिंदे यांनी ती लाडकी बहीण योजना नक्कीच अंमलात आणली, पण त्याचे दुष्परिणाम जेव्हा दिसायला लागले तेव्हा आपल्या या राज्यात ज्यांचा फायनान्सशी संबंध आहे त्या साऱ्या भल्यांची फाटली. हा घेतलेला निर्णय कसा पूर्णत्वाला जाईल किंवा कंटिन्यू करता येईल यावर त्यांना कोडं पडलं, पण फडणवीसांनी त्यावर मार्ग काढला आणि ही योजना त्यांनी बंद केली नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा म्हणजे फडणवीसांचा आवडलेला निर्णय, नक्षलवाद मुक्त महाराष्ट्र. म्हणजे चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांनी वर्षानुवर्ष नक्षलवादाशी ज्या पद्धतीने सामना केला त्यात अनेकांना मृत्यू आला, कित्येक कुटुंब रस्त्यावर आले, उद्ध्वस्त आले. तरुण पिढी जंगलात जाऊन गुंडगिरी करत होती. त्या साऱ्यावर फडणवीसांनी या राज्याचा मुख्यमंत्री आणि अर्थातच गृहमंत्री म्हणून त्या नक्षलवादाचा त्यांनी जवळपास नायनाट केला. थोडंफार आहे ते देखील ते संपवून टाकले. अशा जवळपास माझ्याकडे त्यांनी 55 वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. ते सारेच प्रकल्प, त्या साऱ्याच योजना याच तोडीच्या ज्या मी तुम्हाला वाचून दाखवल्या आहेत. कौतुक आहे, नक्कीच त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण तुम्ही जेव्हा यावेळच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करता, कायम त्या एकनाथ शिंदे आणि या देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही डोक्यावर घेऊन मोकळ होता. उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? आता मी उद्धव ठाकरेंच्या देखील योजना तुम्हाला वाचून दाखवतो. साऱ्याच योजना वाचून दाखवणं अशक्य आहे, पण ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या तुमच्यासमोर आणल्या पाहिजे आणि या महानगरपालिका निवडणुका निमित्तानं त्या योजना देखील सगळ्यांवर हॅमर झाल्या पाहिजे, ज्यातून या उद्धव ठाकरे आणि राज यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घवघवीत यश नक्की मिळेल. उद्धव ठाकरे यांनी ज्या योजना आणल्या त्या देखील वाचून दाखवल्या पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, उर्दू भवन बांधलं, हज हाऊस प्रत्येक जिल्ह्यात बांधलं, मुघल गार्डन बांधलं, हाजी अली दर्गाची पुनर्बांधणी केली, टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलं, याकूब मेमनची मजार बांधली, पवारांच्या कार्यकर्त्यांनी पालघर साधू हत्याकांड घडवलं तरी देखील ती हत्या नसून गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे असं जाहीर विधान हिंदुत्व मानणाऱ्या
आणि मराठीवर प्रेम असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केलं, तेही एक मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर षडयंत्र फुटू नये, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकं ठेवायला नक्कीच कुठेतरी त्या पाठीमागे उद्धव ठाकरेंचा हात होता. आणि ते षडयंत्र बाहेर फुटू नये, षडयंत्र फुटू नये म्हणून हिरेन मनसुखला जीव गमवावा लागला. त्याचा जर अभ्यास केला, ते प्रकरण नेमकं जर तुम्हाला माहीत पडलं, तर कदाचित उद्धव ठाकरेंविषयी तुमचं मनपरिवर्तन होईल. त्यानंतर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुस्लिम मुलामुलींना वार्षिक 48,000 रुपये अनुदान सुरू केलं. पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी सरकारी खर्चानं करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्र सुरू केली. ईदसाठी 350 कोटी रुपये अनुदान दिलं. त्यानंतर अनेकदा राम मंदिरावर जाहीर टीका केली, थेट पंतप्रधानांना न घाबरता आणि फडणवीसांना फाट्यावर मारत. एवढं त्यांच्यामध्ये मर्दानगी आहे, ताकद आहे बोलण्याची. ते भिडभाड न बाळगता स्टेटमेंट देऊन मोकळे होतात. तर अशा पद्धतीचे कितीतरी, म्हणजे जवळजवळ 25 लोकाभिमुख निर्णय या पद्धतीनं त्या उद्धव ठाकरेंनी ते मुख्यमंत्री असताना घेतले. म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं. उगाचच दरवेळी प्रत्येक वेळी उठसूट फडणवीसांना डोक्यावर घेऊ नका. उद्धव ठाकरेंच्या या घेतलेल्या निर्णयांचा त्याचाही तुम्हाला अभ्यास हवा. म्हणजे काय, त्यातून नेमके उद्धव ठाकरे हे देखील कसे वेगळे हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, वाचा, ऐका आणि विचार करा. तूर्त एवढंच. नमस्कार.